शुभ सकाळ सर्वांना. मी तुमची लाडकी जान्हवी. आज आपण बघणार आहोत मसाला खिचडी. तर त्यासाठी साहित्य घेतलं आहे मी टोमॅटो, कांदा बारीक चिरलेला, शेंगदाणे, कोथिंबीर, हिरवी एक मिरची घेतली, अद्रक लसूण पेस्ट आणि तेल आणि मसूरची डाळ, मुगाची डाळ आणि मसूरची डाळ, तांदूळ आणि तर आपण फोडणीसाठी तेल टाकलं आहे. त्याच्यामध्ये कांदा बारीक चिरलेला, मिरची, शेंगदाणे चांगलं परतून घ्यात. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊयात आणि ती चांगली परतून घेऊयात. चांगलं ब्राऊन कलर आला की त्यात आपण थोडीशी तेलामध्ये कोथिंबीर टाकली ना की स्वाद जरा वेगळाच होतो. त्यामध्ये आपण हळद आणि लाल तिखट सगळ्यांनी जसं पाहिजे तसं तुम्ही टाकून घ्या. कोणाला तिखट आवडतं, कोणाला जास्त तिखट नाही आवडत. मग नंतर टोमॅटो टाकून घेतले बारीक चिरलेले आणि चांगलं हे वाफू दिले. आणि त्यानंतर आपले जे काही तांदूळ वगैरे आपण स्वच्छ धुवून घेतले होते तर ते टाकून घ्यायचं आणि चांगलं तांदूळ परतून घ्यायचे. तांदूळ जेव्हा आपण चांगले भाजून घेतो ना तेव्हा खिचडी खूप छान होते. त्यामुळे ह्या मिश्रणामध्ये तांदूळ टाकल्यावरती चांगले तांदूळ ब्राऊन कलर असा थोडासा आल्यावर म्हणजे असं चांगलं भाजून घ्यायचं. आता मी हे भाजून घेतले. त्यानंतर थोडंसं गॅसवरती मी गरम पाणी ठेवले करायला, कारण कोणती मसाल्याची भाजी असो किंवा खिचडी त्यामध्ये गरम पाणी टाकलं तर अजूनच तेल सुटतं. गरम पाणी टाकले आणि शेवटी मी मीठ टाकते आणि चवीनुसार मी मीठ टाकून घेतले. आणि चांगलं परतून त्यानंतर थोडंसं पाणी लागत होतं पण मी अजून पाणी टाकून घेतलं आणि नंतर शेवटी मी वरतून घरचा गरम मसाला टाकला आणि कोथिंबीर आणि चांगलं परतून घेतलं. आता कुकरचं झाकण लावून ठेवून देऊया. झाली खिचडी तयार. थँक्यू. कशी वाटली तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा.